हे आता आम्ही मुकुंदपुरा पास करतोय. मुकुंदपुरातनं बाहेर पडतोय आम्ही. अजून आमचं रनिंग टोटल रनिंग आहे 1097 किलोमीटर. 18 तास म्हणजे 19 तास दाखवतंय. अजून आम्हाला NH52 म्हणजे 52 नंबरवर 25 किलोमीटर चालायचं आहे. त्याच्यानंतर आमचा रस्ता कुठे लागणार आहे तो NH47C हे बघायचं. आता आमचं रनिंग सकाळपासूनचं आत्ताशी झालंय ते 438.1 14.7चं ॲव्हरेज दाखवलंय. आता 24 डिग्री म्हणजे 24 डिग्री तापमान दाखवतंय. 6:05 झालेत. आता बघूया कुठे पोचतो. इंदोर अजून 100 किलोमीटर आहे. बऱ्याच गाड्या आम्हाला भेटत आहेत महाराष्ट्रातल्या भरपूर. मुंबई म्हणजे MH46, MH5, MH03 बहुतेक सगळे जवळजवळ उज्जैनला चाललेत. कारण हा रोड उज्जैनला पण जातो. आम्ही आत्ता काय उज्जैनला जात नाही. आम्ही आत्ता उत्तराखंडच्या दिशेने चाललेले आहोत. बघूया आता कुठे रोडला आपल्याला 8 वाजेपर्यंत आम्ही आता रनिंग करायचं ठरवलेलं आहे. काय कुठे चांगलं हॉटेल मिळालं तर आम्ही थांबणार. सकाळी मग लवकर. आज जरा उशीर झाला, आळस जरा केला आणि तसं जरा काल दिवसभर रनिंग करून कंटाळा आलेला. आता उद्या मात्र आम्हाला जास्तीचं रनिंग आहे. त्यामुळे आम्हाला सकाळी लवकर उठून निघावं लागणार आहे. कारण कमीत कमी नाही म्हटलं तरी आता समजा आम्ही 100 किलोमीटर अजून हे केलं, 100, 150, 200 किलोमीटर अजून रनिंग केलं तर उद्या निदान आम्हाला 800 रनिंग करायचं आहे दिवसाला. त्यामुळे निदान सकाळी पहाटे 5:30-6ला आम्हाला स्टार्टर मारावा लागेल आणि आमचं जे इच्छित स्थळ आहे ते गाठावं लागेल. चला, असा हा प्रवास आमचा चालू आहे. आता बघूया कुठपर्यंत आम्ही पोचतो, कळेलच तुम्हाला. रस्ते चांगले आहेत इथले. फक्त एक गोष्ट मगाशी आम्हाला जाणवली. मगाशी आम्ही पेट्रोल फुल केलं, जवळजवळ 25 लिटर पेट्रोल बसलं गाडीत. पण रेट बघितला तर MP मध्ये 107 रुपये लिटर पेट्रोल आहे. महाराष्ट्रात 104 आहे. 3 रुपयांनी कमी आहे महाराष्ट्रामध्ये. याचं सुख वाटलं. आम्हाला वाटायचं महाराष्ट्रातच जास्ती आहे, पण MP मध्ये सुद्धा भरपूर आहे. आता ट्रॅफिक आलं बघा. हे आता इथे ट्रॅफिक लागलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक साधारण चांगल्या मोठ्या चौकात हे असे गतिरोधक घातलेले आहेत, जिथनं गाडी डुबुक 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 होते. ट्रॅफिक आहे पण ठीक आहे, चालतं ट्रॅफिक आहे. त्यामुळे कंटाळा येत नाहीये ड्रायव्हिंगला. आता सकाळी आम्ही 9 वाजता निघालो, आता 6 वाजले. विचार करा, 440 रनिंग झालं. त्याच्यात आमचे 3 हॉल्ट झाले. एक जेवायचा, एक चहाचा आणि आता पेट्रोलचा. नाहीतर आम्ही असे थांबलेले ना. थोडीशी फळं घेतली, अंजीर वगैरे मिळाली वाटेत. तेवढं एक 10-15 मिनटं म्हणजे धरून चला एक 1.5 तासाचा आमचा हॉल्ट झाला असेल सगळा मिळून. 440 रनिंग केलं आम्ही त्या ह्याच्यात. 13 तास जर ड्रायव्हिंग धरलं आमचं, ते 1.5 तास धरून 9 ते 6. आता किती रनिंग झालं ते? 9 ते 6 किती तास झाले? 9 तास. हे जवळजवळ 10 तास आम्ही ड्रायव्हिंग केलं. 10-10.5 तास. 10-10.5ला म्हणजे तो एक 1.5 तास सोडून द्या, पण 9 तास आम्ही नॉनस्टॉप पळतोय. 441 म्हणजे आता 450 रनिंग होत आलंय. अजून आम्हाला 150-200 करावं अशी आमची आता हे आहे. हे बघा, हे मोठं काय ट्रक सगळे इथे ट्रकची ही भरपूर आहे. हे मोठं काय घेऊन जात आहेत. कसली मशिनरीज नेत आहेत, काय नेत आहेत काही कल्पना नाही. बघा, यांनी तर टेम्पोच भरलाय गाडीवर, अख्खा टेम्पो नवीन न्यू ब्रँड.
आयशरचा, टाटाचा आहे. टाटाचा ट्रक भरलाय समोरचा काय घेऊन चाललाय त्याचा पत्ताच नाहीये. त्यांनी सगळं झाकून ठेवलं नाही आणि जरी ते उघडलं तरी आम्हाला काय कळणार आहे ते कुठलं मशीन आहे. ट्रकचं ट्रॅफिक भयंकर आहे त्यामुळे आणि जास्त असं सगळं आहे. तेव्हा आता आम्ही जिथे पोचू तिथे तुम्हाला आम्ही पुढचं दाखवतो. हे बघा आता इंदोर राहिलंय 92 किलोमीटर, खरगोन 49, ते उजव्या साईडला आहे. इंदोर सरळ आहे. हे बघा ही आली नर्मदा नदी. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, नर्मदे हर. हे बघा लांबच्या लांब पूल आहे बघा नर्मदेवर. हा एवढा पूल आहे बघा. जवळजवळ अर्धा किलोमीटरचा पूल आहे, अर्धा ते 1 किलोमीटरचा नर्मदेवरचा पूल. नर्मदेचं दर्शन झालं, भरून पावलं. हे असं काहीतरी आलं की आम्हाला दाखवायला बरं वाटतं. कलघाट. आता काहीतरी चित्तोरगड काहीतरी आहे, खरंगोने असं काहीतरी आहे तिथे. त्या चित्तोरगड पर्यंत 39 किलोमीटर आम्हाला सरळ चालायचं या रोडनी. आता हा कुठला हायवे घेतला नाही ते काय ती दाखवत नाहीये, पण बघूया. चला भेटूया पुढे. हे बघा आता फार दमलोय गाडी चालवून. जवळजवळ मला वाटतं 350-400 रनिंग केलं नॉनस्टॉप. आणि आता आम्ही इथे आलोय नॅशनल ढाबा फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज. हे नॅशनल ढाबा प्युअर व्हेज रत्नामच्या इथे आहोत जवळ. बस बघूया पुढे कुठेतरी राहायची सोय बघायची. जवळ आता फक्त 900 वगैरे किलोमीटर राहिलं असेल उत्तराखंड. आणि आता आम्ही इथून बघूया जवळपास कुठे राहायची सोय होते ते. जवळजवळ 350-400 नॉनस्टॉप रनिंग केलं, नॉनस्टॉप. कुठेही थांबलो नाही आम्ही, चहा प्यायला पण नाही. चहा पिला न जे निघालो ते जवळजवळ मला वाटतं पेट्रोल टाकलं तेवढंच थांबलो. बाकी नॉनस्टॉप आम्ही आता इथपर्यंत आलेले आहोत. आता इथे आम्ही जेवणार आणि बघूया हॉटेल कुठे जवळपास मिळते. हॉटेल मिळालं तर मग राहायचं. काय उद्या 900 रनिंग आहे, होईल फटकन. चलो जेवूया. आता जेवून बाहेर पडलोत. मस्त एक पनीर पराठा, एक आलू पराठा, व्हेज पकोडा आणि चहा घेतला. आता इथून 5 किलोमीटरवर काही हॉटेल आहेत म्हणून सांगितले नाही आहे. बघतो मिळालं तर ठीक, नाही तर पेट्रोल टाकायचं चालत राहायचं. बघूया काय मिळतं, कुठे मिळतंय, कसं मिळतंय. निघूया. 8:45 आपलं चॅनल का ना. आताचे लोक भेटायला आले त्यामुळे कट करायला लागला मला व्हिडिओ. त्यांनी आपला चॅनलचं हे घेतलंय. बघूया आता काय त्यांना मिळतो का. मला तरी युट्यूबवर मी सर्च केलं तरी मिळत नाही, पण बघूया. आणि आता आम्ही पुढे 5 किलोमीटरवर हॉटेल बघणार, झोपणार. आता हा ब्लॉग मी इथे थांबवतो. सकाळी तुम्हाला हॉटेल कुठलं घेतलं, काय घेतलं, कशी रूम आहे, सकाळी सगळं दाखवतो. चला मंडळी, आता तुम्हाला शुभरात्री. आता वाजलेत जवळजवळ नाही म्हटलं तरी 9:45. त्यामुळे सगळ्यांना शुभरात्री. चला आता मी पुढच्या तयारीला लागतो हॉटेल शोधायच्या. चला बाय. शुभरात्री म्हणा.